केली आहे आणि आमचं कॉलचं नाव आहे. आम्ही राहणार जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे. धन्यवाद. बघू द्या तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या समूहाचं नाव जगदंब सहायता समूह आहे. मी माझा समूह आज प्रत्येक ठिकाणी स्टॉलला जातो आणि त्या स्टॉलमध्ये आम्हाला इन्कम भेटते आणि महाराष्ट्र शासन आम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात आणि आमचं पदार्थ वरी भाकर आणि भरलेली वांग्याची भजी, डाळबाटी आणि शेवग्याच्या शेंगा आम्ही असे पदार्थ रेणुका काकासाहेब बोर्डे, राहणार कुदळ, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही संभाजीनगरवरून इथं स्टॉल आलो आहे आणि आमच्या स्टॉलमध्ये भाकर आणि भाकर आणि भरलेली वांग्याची भजी आम्ही महाराष्ट्र शासनाने आम्हाला इथे उपलब्ध करून दिला आणि त्याच्याबद्दल सगळ्या सुविधा करून दिल्या. त्याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. यांच्या माध्यमातून आम्ही या उमेद गटामध्ये आलो आणि या उमेद गटामध्ये महिलांना जो मार्केटिंग घराच्या बाहेर पडण्यासाठी कुठलेही तर आमच्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय राणादादा यांच्या सोबत अर्चनाताई राणाजगदीशसिंह पाटील यांनी खूप असं महिलांना सक्षमीकरण केलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून आज आम्ही इथं पोचलेलो आहोत. तर ताईंचे प्रथमतः खूप आभार. ताईंनी आम्हाला खूप पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन आम्ही आज गल्ली ते दिल्ली असं जे म्हणतात ना त्या पद्धतीने आज आम्ही धाराशिव ते मुंबई इथपर्यंत पोहोचलेलो. लवकरच आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू आणि ताई आम्हाला खूप मदत करतात आणि तुमचेसुद्धा खूप खूप आभार की उमेदने आम्हाला एक संधी दिली की मार्केटिंग करण्यासाठी. तर आज आम्ही सर कधी घराच्या बाहेर न पडणाऱ्या महिला आज आम्ही मुंबईपर्यंत जे खाद्यपदार्थ त्यांचा आम्ही स्टॉल लावलेला आहे. आम्हाला म्हणजे काही माहिती कसं मार्केटिंग करायची किंवा काय करायचं तर या उमेदच्या माध्यमातून आणि आजच्या त्यांच्या सहभागी खूप पुढं आलेला आहोत. त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. त्यांनी असंच सर्व महिलांना सहभागी आणि सर्व सुद्धा छान असं महिलांसाठी एक मार्केटिंग करून दिलेलं आहे. मुंबईमध्ये दिसतंय का सुपरफास्ट जेवणाची राहण्याची एवढी उत्तम सोय केलेली आहे आणि सर्व बाबा सर असतील कुमार सर असतील काही सौरव सर आहेत त्यांनी ज्योतित आहे त्यांनी खूप बघा सर आहेत सर त्यांनी खूप खूप सगळ्या महिलांना सपोर्ट करून काही अडीअडचणी असतील तर त्याच्यावरती मात करून सर खूप असं सरांनी आम्हाला सपोर्ट केला. आम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती नाही की आपण एक दिवस आहोत या महिलांना घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर खूप अडचणी असतात परंतु आम्हाला उमेदपणे आल्यामुळे कुठलीही अडचण राहिलेली नाही आणि आम्ही पूर्ण अडचणीला मात केलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारला खूप खूप आभार की त्यांनी महिलांसाठी खूप असं चांगलं एज्युकेशन हे केलं आणि महिलांना सक्षमीकरणासाठी खूप छान माहिती देऊन प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करतात. तसेच महिलांना खूप चांगल्या प्रकारे सक्षमीकरण त्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोदीजींचे सरांचे आणि तसेच अर्चनाताईंचे खूप 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 आभार.
महाराष्ट्र ग्रामीण जनौषधी अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे आभार मानते की मध्ये माझं संधी मिळाली आणि माझा इथे बिझनेस वर्धा जिल्ह्यातून आलेली आहे. माझं इथे आपल्या महाराष्ट्राची पुरणपोळी स्पेशल आहे आणि बुलढाण्यात थालीपीठ आणि दही स्पेशल आहे आणि बाजरा टोपी प्रसिद्ध आहे. नाचणीपासून बनवलेलं हे बाजऱ्याचं बिस्किट आहे आणि ज्वारीचं बिस्किट आहे. 2 प्रकारचे आपल्याकडे वर्धा जिल्ह्यातल्या 2 बिस्किट आमच्या इथे 12 नंबरच्या स्टॉलवर मिळेल आणि साधं जेवण आहे. त्यासोबतच आपल्याकडे पुरणपोळी मिसळ पाव देते. त्याला सध्या आपला थालीपीठ पुरणपोळी कशी ही कशी 100 रुपये अरे काय बरं साईडला घालतो साईडला नाही चांगला त्याच्यामध्ये सर हे असं गर्दी पण लागतं हो कसली पोळी आहे पुरणपोळी आणि थालीपीठ पण आहेत का हो आहे थालीपीठ कसं थालीपीठ पण 100 रुपये